यूट्यूब फॅमिली, कशा सगळे बरे असतात. तर चला आम्ही निघालो आहे मुंबईवरून गावी जाण्यासाठी. तर गावी या कारणाने जातो आहे, भावाच्या घरी आहे बोकड्याचा कार्यक्रम, त्यासाठी जातो आहे. बाजूला मुलगी बसली, तर मुलगी विचारते आम्ही टॅक्सीने जाणार तर बसली, तर आम्ही बसमध्ये बसलो. तर कोपरगावच्या स्टँडवरून बस निघाली आता. तर बसमध्ये जागाच नव्हती, बस फुल होते. तर तरी आम्हाला अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर जागा भेटली, तर आम्ही दोघी पण बसून घेतलं आणि खूप छान वाटलं बसल्यानंतर. पण ऊन खूप आहे गावी, तर उन्हामुळं ना खूप 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 म्हणजे 40 डिग्रीच्या वर ऊन असतं. तर फर्स्ट टाईम इतकं ऊन होतं तिकडं. तसं पण मुंबईला जास्त 30च्या वर टेम्परेचर नाही आहे, पण गावी खूप ऊन होतं. तर मी 3 दिवसासाठी गावी चालले. तर बघू आता पुढचा सफर माझा कसा आहे तसं नाही. तर आता आम्ही उतरणार आहेत मनमाडच्या बसस्टॉपला उतरून घेणार आहेत आणि तिथून परत आम्ही दुसरी बस चेंज करून परत नांदगावला जाणार आहे. तर चला, तर आता बस थांबते. तर बस थांबली बसस्टॉपला. तर आता आम्ही बॅगे काढून घेतो. तसेच पाण्यावाले कोल्ड्रिंकवाले मध्ये आहेत बसमध्ये. तर तसंच आम्ही उतरतो. तर गर्दी खूप आहे, तर जागा पण नाही उतरायला. तरी पण आम्ही प्रयत्न केला उतरायचा आणि मनमाडच्या बसस्टॉपला आम्ही वेट करूया दुसरी बस येण्यासाठी, नांदगावला जाण्यासाठी. तर बघू आता नांदगावला जाण्यासाठी कधी बस लागते. तर बघू शकता किती ऊन आहे आणि घाम पण मला खूप आला आणि गरम पण खूप होत आहे. तर आता किती वाजता बस असते, टायमालाच बस असते. तरी गेली असेल तर आम्हाला आता 1 घंटा वाट बघावं लागणार बसची. तर बघू शकता इथं बॅग ठेवते आता आणि पुढच्या बसची वाट बघू. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ नक्की बघायला भेटेल गावातलं तुम्हाला. चला बाय बाय, टाटा.